जय भीम. संध्याकाळी मी माझ्यासाठी चहा बनवून घेतली होती आणि एक साईडला मुलांसाठी खिचडी ठेवली होती. एकटीसाठी चहा बनवायचा आहे ना, मला खूप कंटाळा आहे. चहा पिऊन मी भाजी आणायला गेले होते. आज मी वालपापडीच्या शेंगा घेऊन आले होते. म्हटलं पहिले निवडून ठेवून देते ना. आयुषने मला भाजी निवडताना उठवलं आणि काय सांगत होता बघा. काय घ्यायला? हा, काय लिहिलं तुम्ही? खावा ना. कोठे जायला होता तू? दुकान मा. किती हुशार आहे बघा आई. दिवसभर माझ्या आयुष्याचाच पोपट सारखा बोलत असतो. त्यानंतर लागली पटकन स्वयंपाकला. पहिले भाजीच बनवून घेते म्हटलं. सर्वात पहिले कढईमध्ये तेल तापायला ठेवून दिलं. जिरं, राई, कढीपत्ता, परत तीळ टाकून चांगलं फ्राय करून घेतलं. पहिले ना मला वालपापडीची भाजी अजिबात आवडायची नाही. आता मी केव्हा तरी करत असते. खूप दिवसानंतर केली ना, छान लागते. त्यानंतर ठेचा, हळद टाकून चांगलं फ्राय करून घेतलं. मग धुतलेली वालपापडी टाकून सर्व मिक्स करून घेतलं. मला तर नाही, पण आयुषच्या पप्पांना आवडतात अशा नवीन नवीन म्हणजे वेगवेगळ्या भाजी बनवून खायच्या. खिचडी होऊन गेली होती. मग मुलांना देऊन दिलं पहिले जेवायला. आज आहे ना, मुलांना खिचडी खूप आवडली म्हणून ते मस्त पोटभर जेवले. आज भाजी नाही दिली मुलांना, कारण मी ठेचा टाकून भाजी बनवली होती, तिखट होती, यासाठी मुलांनी खिचडीच खाल्ली. त्यानंतर 5 मिनिटात भाजी आपली होऊन गेली होती. साईड बाय साईड मी चपात्या पण करून घेतल्या. चपात्या होऊन गेल्या होत्या. चपात्यांच्या तवा गरम होता, यासाठी त्याच्यावर थोडंसं तेल टाकून पापड तळून घेतले. त्यानंतर आयुषच्या पप्पांना जेवायला देऊन दिलं. माझ्या किचनवरती खूप जास्त राडा पडला होता, यासाठी मी नाही बसली जेवायला. म्हटलं नंतर जेवणार. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.